नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये आपण कांदा या पिकाची निवड केली आहे आणि या कांदा पिकासाठी आपण दुसऱ्या खता डोसाचा नियोजन करणार आहोत. तर मित्रांनो, कांदा पिकामध्ये दुसरा खता डोस कोणता वापरावा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, जे काही कांदा पीक आहे तर या कांदा पिकासाठी आपल्याला पहिल्या डोसमध्ये नत्रयुक्त खतांचा समावेश करायचा आहे आणि जे दुसरा खताचा डोस आहे तर या दुसऱ्या खताच्या डोसामध्ये आपल्याला कमी स्वरूपात असलेल्या नत्रांचा खताचा समावेश करायचा आहे, जेणेकरून कांदा पिकाची कायिक वाढ होईल, म्हणजे फुटवा चांगला होईल, पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांदा पीक पोसण्यासाठी या स्वरूपातील खतांचा समावेश होतो. खूप मदत होते कांदा पोसण्यासाठी. तर मित्रांनो, कोणती खते आहेत ही याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, कांदा पिकाच्या दुसरा डोसामध्ये आपल्याला जे काही खतांचा समावेश करायचा आहे तर या खतामुळे आपल्याला कांदा पिकाची वाढ जास्त करायची नाही, तर कांदा साईज होण्यासाठी मदत करायची आहे. जे काही कांद्याची साईज आपल्याला 1 नंबर करायची आहे त्यासाठी कमी नत्र असलेल्या खतांचा समावेश करायचा आहे. उदाहरणार्थ 10-26-26, 12-32-16. त्याचप्रमाणे जे काही कमी नत्र असलेल्या खतांचा यामध्ये समावेश करायचा आहे. तर मित्रांनो, मी या कांदाच्या प्लॉटसाठी जे काही खतांचा समावेश केला आहे तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर मित्रांनो, मी या कांदा पिकाच्या प्लॉटसाठी प्रति एकर 10-26-26च्या 2 बॅग, त्याचप्रमाणे जैविक खताचा समावेश यामध्ये आपल्याला 25 किलोग्रॅमची प्लॅन्टो किंवा 4 किलो पॅकिंगची जे काही टोटो या जैविक खताचा समावेश मी यामध्ये केला आहे. टोटो याच खताचा मी समावेश केला आहे. तर मित्रांनो, तुम्ही प्लॅन्टो घेऊ शकता किंवा टोटो या दोन्हीपैकी कोणत्याही जैविक खताचा समावेश करू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो, प्रति एकर 1 बॅग PDM स्वरूपातील जे काही दाणेदार स्वरूपातील पोटॅश यांचाही समावेश करायचा आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, प्रति एकर आपल्याला यामध्ये बेनसल्फ, महादन कंपनीचं बेनसल्फ हे गंधक आपल्या याचा समावेश करायचा आहे. 10 किलो प्रति बॅग याचा समावेश करायचा आहे. मित्रांनो, जे काही बेनसल्फ आहे तर या गंधकामुळे आपला कांदा साठवण्यासाठी मदत होईल, कांदा खराब होणार नाही, म्हणून आपल्या गंधकांचा समावेश करायचा आहे. जे काही डाळी स्वरूपातील खत मिळतं, महादनचं बेनसल्फ 10 किलोची पॅकिंग, तर याचा आपल्याला प्रति एकरसाठी वापर करायचा आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने या सर्व एकत्रित खताचा समावेश करून आपला कांदा पिकाचा दुसरा डोस आपल्याला द्यायचा आहे. मित्रांनो, या खताचा इतका जबरदस्त रिझल्ट येतो की कांद्याची जबरदस्त वाढ होऊन, जी काही कायिक वाढ होऊन पिकाला काळुंकी येते आणि पांढऱ्या मुळ्यांची चांगली वाढ झाल्यामुळे कांदा पिकाची साईज होण्यास मदत होते. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कांदा साईज होण्यास मदत झाली आहे. कांदा पिकाचा दुसरा डोस टाकून 15 ते 20 दिवस झाले आहेत आणि आता पहा मित्रांनो, त्याचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे. अजूनही चांगली साईज होण्यास मदत होणार आहे. तर मित्रांनो, अशा या सर्व घटकांचा समावेश करून आपल्याला कांदा पिकाचा दुसरा डोस द्यायचा आहे. मित्रांनो, मी याचा स्वतः अनुभव घेतला आहे. कांद्याच्या दुसरा डोसाचा या समावेश करा आणि आपल्या पिकाची चांगली वाढ आणि उत्पादनात वाढ करून घ्या. मित्रांनो, जर या पद्धतीने खताचा डोस दुसरा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो.